आज आम्ही गेलो होतो बिनबुलाए मेहमान म्हणून लग्नाला. तर कोणी नेलं होतं, कसं काय तर ते सांगतेच. पण त्या अगोदर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओ. आम्ही इथे लग्नात पोहोचलो तर इथे बघा माझ्या बहिणीचे चालू झाले व्हिडिओ शूटिंग करणं. तिला व्हिडिओचा खूप नाद आहे. आणि इथे समीर, मी आणि इकडं हे पाहुणे बुवा यांनी नेलं होतं आम्हाला लग्नाला. त्यांचे नातेवाईक होते कोणीतरी, तर आम्हाला काय माहिती नाही कोण होते ते. आपसात येत होते त्यांच्या. मग आम्ही लग्न मंडपात गेलो होतो तर एवढं भारी डेकोरेशन केलं होतं. सर्व मंडळी जमा झाली होती, पण नवरी नवरदेव काय अजून आले नव्हते. तर मग आम्ही खूप हिंडलो फिरलो, एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग माझ्या बहिणींनी सूप घेतलं प्यायला. कसलं होतं काय माहिती, बिलकुल टेस्ट चांगली नव्हती. बघा काय संपून जाईल ना. सर्वांनी सूप घेतलं प्यायला. मला काय आवडलं नव्हतं, पण मग मी पण लास्टला घेतलं होतं. मला काय टेस्ट आवडली नव्हती. हे बघा अक्षदा किती वेळच्या घेऊन ठेवल्या होत्या आम्ही, पण नवरी नवरदेव काय स्टेजवर येतच नव्हते. मग त्याच्यानंतर आम्ही सूप वगैरे पिलं. मग एका जाग्यावर बसून बसून बोर होत होतं. मग त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले आणि फिरत होतो. मग आमच्या शानीचा परत डान्स चालू झाला. अक्षदा घेऊन आम्ही फिरत होतो. तोवर बघतो तर इकडं काय लोक जेवायची सुरुवात करत होते. लग्न लागायचं राहिलं आणि लोक जेवायलाच बसत होते. मग आम्ही सर्व मुलांना बसवलं जेवायला. म्हटलं बसा तुम्ही. तवर मग सर्व लोक जेवण करायला बसले होते. मग माझी बहीण म्हणे चला आपण पण जेवण घेऊ म्हणे, कवरक वाट बघायची. आणि समीर पण जेवत नव्हता माझ्याशिवाय. मग आम्ही पण घेतलं इथे जेवायला आणि जेवण करत होतो. तर बघा जेवणासाठी काय काय होतं. एवढे सारे पदार्थ होते की एकच प्लेट घेतली की आमचं पोट भरलं, परत घ्यायचंच काम नाही पडलं. आणि मग जेवण वगैरे झाले तर परत आम्ही आलेलो आहे मंडपात. आणि सर्व लोक पण जेवून आले होते, कारण उशीर झाला होता त्याच्यामुळं सर्व लोकांनी जेवून घेतलं. त्याच्यानंतर आलेले आहेत. नवरी नवरदेव काय येत नव्हते, पण आमचं काय फोटोशूट संपत नव्हतं. मग आम्ही त्याच्यानंतर पुस्तकं घेतले आणि मग एकदाची आले बाबा नवरी नवरदेव. तर बघा मग आता तुम्ही लग्न कसं लागलं. सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता. परोत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं. यं किंचिरतनं लोके विजति विविधा पुतो. रतनं बुद्ध सामनति तस्मासोत्ति भवन्तु मे. यो सन्निशिनो वरबोधिमूले. नवरीचा एवढा भारी मेकअप केला होता ना का, असं बघतच राहूशी वाटत होतं. आणि मी विचार करत होती की माझ्या लग्नात मी पावडर लावली होती. एतेन साचवाजेन होतु मे जयमंगलं. उत्तमंगेन वन्दे हवनिपानपत्या. देवो वसतु कालेन सस संपत्ति हेतु च. हितो भवन्तु लोको च राजा भवतु धम्मिको.
सायुधनन्तं गिरिमेखलं उदितघोरससेनमारं दानादिधर्मविधिना जितवा मुनिन्दो कंते भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियोजित सापराति घोरं पनालवमखमतमखयेखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालाविष्गगवरम् अतिमांसभूतं दावानि चाकमसनीव सुदारुणन्तं मेतङ्गुशेखविधिना जितवा मुखेन सुदप्तहातं ब्रह्मा श्रुतिज्युतिमादिबकाभिधानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि गीतापि साधु. तिसऱ्या साधूला सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे. साधू. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. साधू. भारताच्या माता पित्याचा वंदन करायचं. तुम्ही दोघांनी तुमच्या माता पित्याला आपापल्या नगर बसत. जय भीम. तर मस्त असं छान पद्धतीने लग्न लागलेलं आहे आणि आम्हाला आता निघायचं होतं घरी, कारण जेवण वगैरे तर झालेलं होते आणि टाईम पण खूप झाला होता. 9:30 पावणे 10 वाजत आले होते. खूप उशीर झालेला होता. त्यांचे चालू होते फोटो काढणं आणि काही विधी बाकी होते. देणी पुदेणी अम्माका दीर्घकाल यथाय सुखाय आनंदवन्तु सतायं शीलं रक्षन्तु सब्बता भावना धीरता हन्तु गच्छन्तु देवतागता सद्ये बुद्धाबलपत्ता प्रत्येकानन्त्ययं बलं रहन्तानां तेजेन रक्षन् वन्दामि सर्वसो सुखी हो कल्याण मंगल सुखी भवन्तु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधर्मानुसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते सुखिनो कल्याणो मङ्गलो दीर्घायु.
इथे आमच्या शानीचा परत डान्स चालू झाला. तिला डान्सची खूप आवड आहे. आणि हे जे गाणे आहेत ना, ही एक बाई आली होती, ती स्वतः गात होती. खूप छान आवाज आहे तिचा. बघा ही बाई गाते अशी त्या बाईचे गाणे ऐकतच राहूशी वाटत होतं, पण खूप उशीर झाला होता, घरी जायचं होतं आम्हाला. तर चला मग. 10 वाजले होते. एवढा उशीर झाला होता, पण माझ्या बहिणीचे काय फोटोशूट संपतच नव्हते. तिचे फोटोशूट चालूच होते. म्हटलं काढ बाई एकदाचे जेवढे काढायचे तेवढे. आणि बघा परत एकदा तुम्हाला घरी जाताना पूर्ण डेकोरेशन दाखवते. एवढं छान केलं होतं ना, आणि लोक पण खूप आले होते. निघलो आम्ही एकदाचं मंडपाच्या बाहेर आणि निघालेलो आहे घरी. तर इकडं म्हटलं आता रिक्षा पण भेटते का नाही काय माहिती. चालवलं होतं पायीच आणि आमचे पाहुणे बुवा पण खूप चिडले होते. म्हटलं आता पायीच नेतात का काय घरी काय माहिती. पण म्हटलं चला हळूहळू त्यांच्या मागं, नाही तर आपण बोललं तर परत चिडायचे जास्त. 10:30 वाजले होते. लाईव्ह टाईम तिकीट आमची भोंगे 2 बंदच होत नव्हते आणि रिक्षा पण भेटत नव्हता. मग चालवलं होतं पायीच. मग पुढं भेटला आम्हाला रिक्षा. बाय करते. बाय. इकडं बघ. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, सी यू ड्रीम, किस यू स्वीट ड्रीम. हाय.